नमस्कार. आज आपण एक अत्यंत पारंपरिक पद्धतीने केला जाणारा जो पदार्थ आहे तो करणार आहे. सुरळीची वडी सगळ्यांनाच आवडते आणि खूप खमंग आणि छान लागते. मोजक्या साहित्यामध्ये भरपूर अशा वड्या तयार होतात करून. तर याच्यासाठी फक्त बेसन पीठ 1 वाटी आणि ताट भरून अशा सुरळीच्या वड्या एकदम छान तयार होतात. चला तर मग साहित्य काय लागते बघूया. 1 कप बेसन, पाव कप मैदा, 1 टीस्पून हळद, चिमूटभर हिंग, आलं आणि मिरचीची पेस्ट, थोडीशी चिरलेली कोथिंबीर, थोडीशी जिरे आणि मोहरी आणि थोडंसं किसलेलं खोबरं आणि थोडासा कढीपत्ता. चला तर मग याची प्रोसिजर कशी आहे ते आपण बघूया. अत्यंत खमंग आणि एकदम चवदार लागतात या वड्या. आणि याच्यामध्ये जे ताक घेणार आहे जेवढं तुम्ही 1 कप बेसन घेतलंय तेवढा कप भरून ताक घ्यायचं आणि 1.5 कप पाणी त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि हे सगळं हळूहळू त्याच्यामध्ये मिक्स करायचं. चला तर मग बघूया कृती काय आहे. 1 कप बेसन घ्यायचं, त्यानंतर आपण जो पाव कप मैदा घेतलाय तो याच्यामध्ये घालायचा. पाव कप मैदा घातल्याने काय होतं, आपल्या वड्या ज्या आहेत त्या तुटत नाहीत किंवा चिरत नाहीत. आणि 1 टीस्पून इतकी हळद घालायची आणि चिमूटभर हिंग, अगदी छोटा चमचा असतो ना त्याच्याने थोडासाच हिंग घालायचा, तुम्ही इथं बघू शकता. आणि नंतर जे आपण आलं आणि मिरचीची पेस्ट करून ठेवली आणि जिरेची, ही सगळी पेस्ट याच्यामध्ये घालायची. नंतर आपण जे ताक घेतलेलं आहे ते 1 वाटी ताक किंवा मग 1 कप ताक आणि 1.5 कप पाणी या प्रमाणात घेतलेलं आहे. आणि तुम्ही इथं चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं आहे. आणि जे ताक आपण घेतलेलं आहे ते हळूहळू करत हे मिक्सचर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. ताक एकदम ओतलं तर गुठळ्या होण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे थोडंसं ताक ओतायचं, नंतर ते छान सगळं मिक्स करून घ्यायचं, नंतर थोडं थोडं करत सगळं ताक त्यामध्ये ओतायचंय. तर इथं तुम्ही बघू शकताय मी कसे ते मिक्स करतेय. थोडं ताक ओतल्यानंतर पुन्हा हलवून पुन्हा थोडं ताक ओतते. तर हे जे पीठ आहे याचं टेक्स्चर जे आपल्याला लागणार आहे ते एकदम असं स्मूथ, सॉफ्ट आणि एकसारखं मिश्रण आपल्याला हवं आहे. त्याशिवाय सुरळीच्या वड्या चांगल्या होत नाहीत आणि पीठ सुद्धा छान असं शिजत नाहीये. तुम्ही इथं आपल्या पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकताय किती छान आली आहे आणि एकदम सॉफ्ट आणि स्मूथ हे जे पीठ आहे ते तयार झालंय. आता हे एका गाळणीने आपण सगळं पीठ गाळून घ्यायचं, जेणेकरून जिरे, मिरची आणि आलं याचा जो चोथा आहे तो आपल्याला बाहेर काढता येईल. तर अशा पद्धतीनं मी पुरणाची चाळण घेतलेली आहे. तुमच्याजवळ मोठी गाळणी असेल तर त्याने सुद्धा तुम्ही गाळू शकता. आणि चोथा जो आहे तो बाजूला काढलाय, जेणेकरून आपलं पीठ जे आहे ते छान आणि स्मूथ होईल. आता इथं एक पॅन गरम करत ठेवायचं आहे. तर ज्या वड्यांचं मिश्रण आहे ते आपण अगदी लो फ्लेम किंवा मीडियम, जास्तीत जास्त मीडियम फ्लेमवरती शिजवायचं आहे. जर गॅस मोठा केला तर काय होतं, मिश्रण जे आहे ते कढईला चिटकतं आणि आपलं मिश्रण करपण्याची शक्यता असते. तर इथं मी आता कढईमध्ये सगळं मिश्रण काढून घेतलंय. तर ते हे हलवत हलवत मंद आचेवरती मिश्रण शिजवायचंय. तर तुम्ही इथं बघू शकताय मी कशा पद्धतीनं ते एकदम ढवळून ढवळून ते शिजवत आहे. तर आता इथं गॅस मोठा करायचा नाहीये आपल्याला, फ्लेम लोच ठेवायची आहे. तर अशा पद्धतीनं एकदम स्लो हलवत हलवत त्यानंतरच ते मिश्रण शिजून द्यायचंय आपण. तर आता टेक्स्चर साधारण इतकं टेक्स्चर आलंय आता. तर अजून एक 10 मिनिटं लागतील हे पीठ शिजण्यासाठी. तोपर्यंत हे कंटिन्यू आपण ढवळत राहायचंय. त्यानंतर हे पीठ जेव्हा शिजतंय ते कसं ओळखायचं याची ट्रिक सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे.
जेणेकरून आपलं मिक्सचर आहे ते पुढं जाणार नाही आहे. पुढं गेल्यानंतर काय होतं, वड्या आपल्या चिरू शकतात. तर साधारण एक बारीक पातळ थर येतो या मिश्रणावर आणि साय जशी असते दुधावरची तशी साय तयार होते मिश्रणावर आणि तेव्हा आपण हे शिजलंय असं ओळखायचं. म्हणजे आपण जे पिठलं करतो ते शिजल्यानंतर जशी पिठावर चकाकी येते त्या पद्धतीने इथे सुद्धा येते. आता इथे 5 मिनिटं मी झाकून ठेवणार आहे हे पीठ आणि त्यानंतर आपल्या पिठावर साय येते, मग आपलं पीठ शिजलंय असं आपण ओळखायचं. 5 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही इथं बघू शकताय की एक बारीक थर आल्यासारखा दिसतो आपल्या पिठावर आणि हे छान सगळं परत मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपल्या वड्या तयार करण्यासाठी पीठ जे आहे ते तयार आहे. तर एक ताट घेतलंय ज्यामध्ये आपण जेवत असतो असं सपाटच ताट घ्यायचं प्लेन आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण ताटाला सगळीकडे लावून घ्यायचं. म्हणजे एकाच दिशेने लावायचं, वरून खाली असं, आणि एकदम पातळ थर द्यायचा. याच्याने काय होतं, आपलं मिश्रण सगळीकडे एकसारखं लावलं जातं आणि आपली वडी पातळ अशा टेक्स्चरमध्ये तयार होते. अशी वडी खायला खूप छान लागते. ताटाच्या एका साईडने लावल्यानंतर ते उलटायचं ताट आणि दुसऱ्या साईडने सुद्धा असाच वडीचा थर लावून घ्यायचा. जेणेकरून काय होतं, ताटाचा दोन्ही बाजूने आपल्याला यूज होतं. साधारण 1 कप बेसन पीठ यामध्ये 3 ताटांना आपण ते मिश्रण लावू इतपत तयार होतं. म्हणजे एक बाउल भरून अशा वड्या तयार होतात सुरळीच्या आणि त्या खायला अप्रतिम लागतात. तुम्हाला एखादा 15-20 मिनिटात सुद्धा ह्या तयार होतात. तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही करून खाऊ शकता, कारण याचं साहित्य घरच्या घरी अवेलेबल होतं. जास्त काही यात साहित्य वापरलेलं नाहीये. वाटीभर बेसन पिठामध्ये भरपूर अशा वड्या तयार होतात. तर दोन्ही साईडनं छान असं मी मिश्रण तयार करून घेतलंय लावून आणि आता 1 बाय 1 मी तिन्ही ताटांना हे लावून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकताय दुसऱ्या ताटाला सुद्धा अशाच पद्धतीनं मी सगळीकडे हे मिश्रण लावून घेणार आहे आणि नंतर उलटून परत दुसऱ्या बाजूने सुद्धा लावणार आहे. तुम्ही बघू शकताय. तर इथं आपलं आता मिश्रण लावून तयार होतंय. अगदी सोपी रेसिपी आहे आणि पीठ शिजलंय की नाही हे ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. त्याची ट्रिक सुद्धा मी तुम्हाला सांगितली आहे की कसं ओळखायचं. आता आपल्या वड्या कट करायला तयार आहेत. तिन्ही ताटांना मी मिश्रण लावून घेतलंय. तर आता ह्या कट करून घेऊयात आपण. तर अशा पद्धतीनं उभे उभे कट करून घ्यायचे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं किसलेलं खोबरं याच्यावरती टाकायचं आणि प्रत्येक कापाचे छान अशी एक गुंडाळी करून घ्यायची. यालाच तर सुरळीची वडी असं म्हणतात. झटपट तयार होणारी आणि खूप खावीशी वाटणारी अशी ही सुरळीची वडी आपली इथं तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकताय किती छान दिसते ही वडी. अशा 1 बाय 1 याच्या सुरळ्या करून एका प्लेटमध्ये ह्या काढून घ्यायच्या आणि त्यानंतर याच्यावरती आपण फोडणी ओतायची. फोडणी ओतण्यासाठी जे साहित्य लागतंय ते फार काही नाही लागत. फक्त जिरे, मोहरी, तीळ, कढीपत्ता, तेल इतकंच लागतंय आणि ही फोडणी याच्यावरती छान पसरवून ओतायची आणि थोडंसं किसलेलं खोबरं, कोथिंबीर वरनं टाकायची. यानंतर हे सगळं आपल्या वड्या ज्या आहेत खाण्यासाठी तयार आहेत. अशाच नवीन रेसिपी मी घेऊन येणार आहे रोज. तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका. आपली सुरळीची वडी तयार आहे खाण्यासाठी. आजच्यासाठी धन्यवाद. बाय बाय.